थोबाड काळं करून काही मिनिटात टॅनिंग घालवायला एक ट्रीटमेंट बाजारात आलेली आहे. तर वांगाच्या साठी सुद्धा ही चांगली ट्रीटमेंट आहे. लग्नाच्या बाजारामध्ये सध्याचं सगळ्यात फेमस फेशियल कार्बन लेझर फेशियल, याची किंमत किती? हायड्रा फेशियलला सुद्धा कॉम्पिटिशन द्यायला आणि त्याचा शोध घ्यायला मी रस्त्यावरती उभी आहे, एका डॉक्टरांच्या बिल्डिंगच्या खाली. हे अजिबात पेड कोलॅबरेशन नाही, माझा प्रामाणिक रिव्ह्यू आहे. हा प्रयोग माझ्या स्वतःवर केला आहे. तुम्हाला करायचा असेल तर चांगल्या डॉक्टरांचा पहिला सल्ला घ्या. मी सांगते म्हणून करू नका. डॉक्टरांनी करणाऱ्या ट्रीटमेंटला शक्यतो आपण फेशियल असं म्हणत नाही, पार्लर सारखं. तर याला फेशियल का म्हणतात? कार्बन फेशियल हे आता पॉप्युलर झालेलं नाव आहे. हॉलिवूड फेशियल पण त्याला एक म्हणतात. पण खरं तर हे काय आहे की कार्बन असिस्टेड क्यू स्विच लेझर ट्रीटमेंट. कारण रिझल्ट फेशियल सारखा लगेच दिसतोय, डाऊन टाइम नाहीये, त्यामुळे तो लगेच दिसणारा जो इफेक्ट आहे, त्यामुळे आपण त्याला फेशियल. नक्की कुठच्या स्किन टाईप साठी कार्बन फेशियल योग्य आहे? आयडियल कॅन्डिडेट म्हणजे आपला सगळ्यांचा एक खूप कॉमन प्रॉब्लेम असतो ओपन पोर्स. ओपन पोर्स साठी काय करता येईल तर ही एक खूप सुंदर ट्रीटमेंट आहे. ज्यांना थोडासा माइल्ड ॲक्ने आहे, इन्फ्लमेटरी लालसर पिंपल्स येत आहेत, त्यांच्यासाठी ही छान ट्रीटमेंट आहे. टॅन झालेलं आहे, पण कोणी करू नये ज्यांना खूप कोरडी त्वचा आहे, सेन्सिटिव्ह, काही केलं की लगेच लाल होते, ड्राय होते, रॅशेस येतात, ज्वर आलेला आहे आता चेहऱ्यावरती, त्यांनी करू नये. जर एखाद्याला माझ्यासारखा वांग असेल तर वांगाच्या साठी सुद्धा ही चांगली ट्रीटमेंट आहे का? कारण हा माइल्ड आहे, हा सुपरफिशियल मेलाझमा आहे. बरं, मग तो कमी होतो? कारण की मला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा होता की कार्बन फेशियल वांग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे का? 100% नाही. म्हणजे पूर्णपणे ते जाणार आहेत का? नाही. टेम्पररी फेड होणार आहेत का? येस. एकच मी मॉइश्चरायझर लावलेला, अजिबात सनस्क्रीनच्या सुद्धा पाट्या टाकलेल्या, आज तेही काढायला लावलंय त्यांनी मला. कोणीही या जगात कार्बन फेशियलला व्हाईट कपडे घालून येत नसेल, मीच ती शहाणी. मला काय विचारायचं होतं की कोण कोण येतं करायला इथे? म्हणजे सगळ्या नवऱ्या वगैरे येतात? हो, पण पुरुष जास्त की स्त्रिया जास्त? तसं दोघंही येतात. हो, हे आता आपण डीप क्लीन करतोय. अच्छा. हे एअर सक्शन आहे का? हो. चेहऱ्याचं व्हॅक्यूम क्लीनर. नाकावर थोडंसं जास्त प्रेशर देईल मी. येस. त्यांना ब्लॅक हेड व्हाईट हेड्सला पण मदत होत असेल. हो हो. सक्शन मध्येच बऱ्यापैकी डीप क्लिनिंग होत असेल. फक्त माझी खूप बऱ्यापैकी कोरडी त्वचा आहे ना, त्यामुळे आता मला असं खेचल्यासारखं वाटतंय, कोरडं कोरडं. हे काय लावतोय आता आपण? हे जेली आपण लावतोय. हे कार्बनचं आपण करणार आहोत, पण त्याच्या आधी आपण 2-3 स्टेप हायड्रा फेशियलच्या आपण देतो. आता थोडंसं गरम वाटतंय यानं. ज्या लग्नासाठीच्या ज्या नवऱ्या वगैरे येतात त्या साधारण किती दिवस आधी येतात हे करायला? हे 15 दिवस, म्हणजे कमीत कमी 15 दिवसापूर्वी केलं जातं. आता आपण काय सेटिंग बदलतोय का ते? हो, प्रोब चेंज करून. हो, ही RF चीच आहे, पण हा वेगळा प्रोब आहे. याने थोडंसं आपण प्रेस करून करतो. मला असं वाटतंय लग्नाच्या गडबडीत जो स्ट्रेस असतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप कमी झोप मिळते, तर इथे येऊन ऍक्च्युली झोप सुद्धा काढायला हरकत नाही असं आता मला वाटायला. पण मग पुरुष आले तर त्यांना दाढी काढावी लागते? दाढी आहे तो आपण स्किप करतो भाग. मोस्ट ऑफ दाढी म्हणजे शेविंग करूनच येतात. दाढीचा भाग न करता अर्ध्या फेसचे पैसे वगैरे, अर्ध्या पोळीचे पैसे खाणावळीतून मागून घ्यावे वगैरे, असे तसं काहीतरी असं नसते. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की शेविंग करून संपूर्ण थोबाड सुंदर करणे. हे तर त्याला काय अर्थ आहे? नाक मोठं असेल तर मग वेगळ्या किमती लावायच्या का? मग मला काय करायचं इथे? एक जे मैदान आहे क्रिकेटचं त्याचं कपाळ. हे आपण ॲक्वा जेट करतोय. आपण आता जेली लावलेलं ना, आपण आता कार्बन याच्यावर लावणार आहे. त्याआधी आपण सगळा चेहरा क्लीन व्यवस्थित करून घ्यायचा. हा, आय थिंक थंड हवेचा ब्लास्ट आधी दिलाय, कारण की लेझरमुळे परत स्किन तापणार म्हणून का? एवढं जाणवत नाही, पण तसंही म्हणता येईल. खूप गार आणि फ्रेश वाटतं एकदम. असं चेहऱ्याचं असं तापमानच थंड झालेलं आहे. ही आता माझ्या ओळखीची खोली झालेली आहे. हीच ती खोली जिथे मला मॉडेल सारखी शार्प जॉलाईन मिळाली. मला अतिशय प्रामाणिकपणे हे सांगायचं महत्वाचं, तुमचे दात क्रुकेड असू शकतात किंवा वयपरत्वे बऱ्याचदा, किंवा खूप एकाच भागावरती आपण जेव्हा झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपली थोडासा जबडा किंवा जॉलाईन अनइव्हन पण होऊ शकते. तर तो जो स्ट्रॉंगली माझा होता, की डावी बाजू बऱ्यापैकी अशी स्ट्रॉंग मसल्स असलेली आणि उजवी स्लिम, हा प्रकार निघून गेलेला आहे. इतकी इव्हन टोन जॉलाईन दिसतेय. याच्यावरचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्यासाठी कुठेतरी मी देते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक.
याच्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा. हीच ती वेळ तोंड काळं करून घेण्याची. हे आपण आता कार्बन लावून झालेलं आहे. इथून पुढचे सगळे व्हिडिओज मी अशा पद्धतीने बसून करणार आहे तुमच्या समोर. इट्स अ डिफरंट काइंड ऑफ मेकअप. आता 10 मिनिट बसायचं आहे मला. तोपर्यंत माझा टाइमपास चालू आहे. फूट मसाजवर त्यांनी तिथे आणून ठेवलेलं आहे आणि मी तिथे पाय घालून असं मसाज वगैरे करून घेणार आहे. काय सोपं आहे माहितीये का? थोबाड काळं करणं, मसाजेस घेणं, दुसऱ्यावरती ब्लेम करणं सगळं सोपं आहे. काय अवघड आहे? पैशांचं सोंग. म्हणूनच या ट्रीटमेंटला किती पैसे लागतात व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं. फेशियल्स मध्ये पण प्रकार असतात, हे बऱ्याचशा लोकांना माहित नाही. म्हणजे उदाहरणार्थ फक्त ते काय टॅन रिमूव्हल, बनाना, पपया तसं नाही म्हणत आहे मी. मेडिफेशियल्स आणि साध्या पार्लरमध्ये केले जाणारे सलॉन्स आणि पार्लरच्या मध्ये जाऊन केले जाणारे फेशियल, या दोन्हीमध्ये फरक काय? ओके, एक म्हणजे लेझर असिस्टेड फेशियल्स, हे मेडिफेशियल्स मध्ये जसं आपण करतोय. आता एखाद वेळी केमिकल पील केलं, आणखीन एक कुठला तरी मास्क दिला, अंडर आय पील केलं त्याबरोबर, तर हे आपण त्याचे व्हेरिएशन्स करू शकतो. मी म्हणेन की पार्लरचे जे फेशियल साधारण इफेक्ट तसाच येतो, फक्त ह्याच्यात आणखीन चांगले इन्ग्रेडियंट्स, घटक वापरले जात आहेत. किती डार्क स्किननं कार्बन फेशियल शक्यतो टाळावं? त्यातल्या त्यात कार्बन लेझर हे डार्कर स्किन टाईपला पण सेफ आहे. तिथे ऑफकोर्स डॉक्टर हे स्किन टाईप प्रमाणे पॅरामीटर्स, ज्यांना यातले तज्ज्ञ असतात क्यूस्विच मध्ये, ते व्यवस्थित ऍडजस्ट करतात. सो बर्न्सचे चान्सेस खूप खूप कमी आहेत. म्हणजे आपण कोणत्याही रंगाचे जरी असलो तरी सुद्धा कार्बन फेशियल करू शकतो. आपण आता 3 स्टेप मध्ये हे करणार आहे. पहिल्या ह्याच्यात थोडंसं गरम झाल्यासारखं वाटेल, ओके. दुसऱ्या ह्याच्यात फटफट फटफट आवाज येईल, ओके. दचकू नका, हलू नका. थांबायचं असेल तर जस्ट रेज युअर हँड. पहिले मी एकदा करून दाखवणार आहे ओके. आणि तिसऱ्या वेळी टोनिंग करणार आहे. गरम वाटतं फक्त, हा, दुखत काहीच नाही. दुखत नाहीये, गरम वाटतं. यांना चेहऱ्यावरचे केस पण जातात निघून? नाही. सो जे केसांचं क्यूस्विच इंडिया ग्लेझर असतं ना, ते थोडं वेगळं असतं. हेअर रिडक्शनचं जे असतं ते थोडं वेगळं असतं. असा आवाज येईल, ओके. दुखतंय ते? काहीच नाही दुखत. तर हे मी म्हणलं तसं आता सगळं डेब्री, सगळी ती आतली तेल, सगळं ऑइल ग्लँड्स मधलं वेपराइज होऊन जे काही छोटे छोटे पोर्स असतात, हे इवन 2 दिवसात पोर्स कमी दिसायला लागतात आणि ह्याचं मॅक्सिमम बेनिफिट 2 आठवड्यांनी दिसतो. अच्छा. आपण समजा टॅन होऊन आलो ट्रिपवरून, हा. तर किती दिवसांनी कार्बन लेझर करावं? एक 15-20 दिवसांनी तरी. कुठल्याही बॉडी पार्टला कार्बन फेशियल करता येतं? नाही, हे चेहऱ्यासाठीच आहे. अच्छा. कितीही वयस्कर व्यक्ती हे करू शकते? युजली 45-50 नंतर जरा ड्रायनेस येतो ना मेनोपॉजच्या आरोग्यात, तर मी तेव्हा कमी पॉप्युलर आहे ही ट्रीटमेंट तशी. 55-60 आणि 18च्या आधी नाही ऑफकोर्स. मी तर 20 नंतरच प्रिफर करते करायला. आमच्या फर्टिलिटीवर काही लेझरचा इफेक्ट होईल का, हा एक खूप कॉमन येणारा मला प्रश्न असतो. आई विचारते की हिला हे गर्भाशयाला प्रॉब्लेम येईल का, कन्सीव्ह व्हायला काही? पण नाही, आता टोनिंग राहिलंय. सो नाही, ह्याचा काही फर्टिलिटीवर तुमचा प्रॉब्लेम येत नाही, कारण हे स्किन मध्येच रेज ऍब्झॉर्ब होऊन जातात. त्याचं टार्गेट तिथेच आहे. हे काय असं फुल बॉडी रेडिएशन दिल्यासारखं काही नाहीये. पण मग कोणी ब्रेस्ट फिडिंग वगैरे करत असेल तर चालू शकतं. पण प्रेग्नन्सी मध्ये अजिबात नाही, कॉन्ट्रा इंडिकेटेड. आता आपण टोनिंगची स्टेप करणार आहे, लास्ट स्टेप. त्याला पण लेझर असतो? लेझर नाही. हो, टोनिंग म्हणजे लेझिंग टर्मच आहे ती टोनिंग मध्ये. हे अंडर आईजला करत नाही आपण ना? आता करणार आहे. काहीच न दुखणाऱ्या ट्रीटमेंट्स ज्या काही मला भयानक आवडतायत आता तुमच्या, त्याच्यातली अजून ही एक. याचा लगेच दिसतो ना रिझल्ट? लगेचही दिसतो, पण थोडा इनिशियली लालसरपणा असतो हलका, कारण आपण स्किन हीट केलेली असते. त्यामुळे इमिजिएटली नाही मी म्हणणार, पण पुढच्या 48 तासामध्ये तुम्हाला दिसायला लागेल रिझल्ट. तुम्हीच सांगा कसं दिसतंय. म्हणजे मगाचं एकदम बिफोर थुबाड, मधलं थुबाड आणि आता. अतिशय स्वच्छ धुवून असं एकदम स्वच्छ काढल्यासारखं. ओ, थोडासा जो रेडनेस आता जाणार तिथे थोडं थोडं लाल लाल दिसतंय. एक 2-3 तासात होऊन जाईल का? ओके. याचा आता इफेक्ट येईल तेव्हा मला बघायला जास्त आवडेल. आता हे झाल्यानंतर मी कुठच्या गोष्टी करायच्या आणि कुठच्या गोष्टी टाळायच्या? पहिले 2-3 दिवस तरी सगळे ऍक्टिव्ह टाळायचे आहेत. म्हणजे तुमचं सॅलिसिलिक ऍसिड, ग्लायकॉलिक, AHA, BHA सगळं बंद करायचंय 2-3 दिवस. आणि पुढचा आठवडा सुद्धा सनस्क्रीन तर कंपल्सरी आहे, दिवसातून 2-3 वेळा. फिजिकल ऍक्टिव्हिटी जसं स्विमिंग,
हे टाळायचं आहे. ओके. मेकअपला जर तुम्हाला काही आता त्रास होत नसेल तर उद्यापासून मेकअप करायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. अदरवाईज स्क्रबिंग इतर- नकोय, स्क्रबिंग नको, एक्सफोलिएशन एक्सफोलिएशन दुसरं काही. सिरम्स. हा, बाकी कुठले जाऊन फेशियल्स करायचे नाहीयेत आता. अच्छा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण याचा खरा रिझल्ट येईपर्यंत थांबणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही दिवस गेल्यानंतर परत एकदा आपण शूटिंग करणार आहोत आणि मग आपल्याला एक्झॅक्टली त्याचा रिझल्ट कळेल. पण ज्या गोष्टीचं सोंग करता येत नाही, तो महत्वाचा, अतिमहत्वाचा प्रश्न आता आपण डॉक्टरांना विचारणार आहोत, ते म्हणजे याची किंमत किती. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीन्सवर डिपेंडंट असतं. प्रत्येक सेंटर काय त्याला ऍड ऑन ट्रीटमेंट देतोय. जसं आपल्याकडे आपण हायड्रा क्लिनिंग वगैरे एक्स्ट्रा त्याच्यात देतो, तर साधारण 4000 to 6000 काही ठिकाणी थोडी जास्त सुद्धा असेल. हे मी म्हणेन की ऍक्सेप्टेबल रेंज आहे या ट्रीटमेंटसाठी. अरे वा, खूपच छान. हे जामच परवडेबल निघालं. मला असं वाटलं थोडासा मोठा वगैरे आकडा असेल, पण हा खूपच छान आकडा आहे. फारच, म्हणून पण याचं हो, प्रसिद्ध होण्याचं हे पण कारण असू शकतं की बजेट फ्रेंडली आहे. आय एम ऑल्सो व्हेरी हॅपी विथ दिस ट्रीटमेंट. पण मला रिझल्टसाठी थांबायचं आहे आणि तेव्हा मला माझा रिव्ह्यू ऑनेस्ट सांगायचा आहे. 27 एप्रिलला कार्बन लेझर ट्रीटमेंट किंवा फेशियल मी घेतलेली आणि आज आहे 15 मे, म्हणजेच 17 दिवस होऊन गेलेले आहेत. शून्य मेकअप आहे, भरपूर छान मॉइश्चरायझर मी लावलेलं आहे आणि मस्त लिप बाम लावलेला आहे. कसलाच कुठचाच मेकअप वगैरे काही नाही, उलट केसांना तेल सुद्धा आहे, म्हणजे चेहरा संपूर्ण माझा नीट दिसेल. आता कार्बन लेझर फेशियलमध्ये काय काय गोष्टी होतील असं मला प्रॉमिस केलेलं आणि त्याच्यातल्या काय काय झाल्या याच्याविषयी गमतीशीर माझ्याकडे रिव्ह्यू आहे आणि तो अतिशय खरा आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकेटेड फेशियल, म्हणजे डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टरनं रेकमेंड केलेला, तुमच्या स्किननुसार तुमच्या साठीचा कस्टमाइज्ड असा जो फेशियल असतो, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा हायजीन खूप मेंटेन केलं जातं, त्याच्यातले प्रॉडक्ट्स किंवा सिरम्स क्रीम्स खूप वेगळ्या पद्धतीच्या असतात, मशीन्स वापरल्या जातात, याच्यामध्ये फरक आहे. आणि ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केलेल्या साध्या फेशियलमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. ब्युटी पार्लरच्या फेशियल्सना रिझल्ट मिळतो का? नक्की मिळतो. रिलॅक्सेशन होतं का? प्रचंड रिलॅक्सेशन होतं. मी असं म्हणेन, जर कोणाचं बजेट नसेल, काहीच आपण करत नसू, तर डीप हायड्रेशन, छान भरपूर मसाज किंवा क्लिनिंग होणं, स्वच्छता किंवा अगदी अर्धा एक तासाची गाढ झोप मिळणं, हे प्रापंचिक बाईसाठी ही सुद्धा अतिशय दुर्मिळ गोष्ट झालेली असते. त्यांनी नक्की जाऊन ब्युटी पार्लरवालं फेशियल करावं. पण आता ह्या ज्या अशा कार्बन लेझर ट्रीटमेंटवाले फेशियल्स असतात त्याचे फायदे सांगते. मला त्यांनी सांगितलेलं एक म्हणजे चेहऱ्यावर ग्लो येईल. ग्लो नाही आला. दुसरं त्यांनी सांगितलेलं चेहऱ्यावरती खूप जास्त ड्रायनेस येऊ शकतो, कारण की खूप जास्त ऑइल कंट्रोल होतं. हे पण नाही झालं. त्याच्यानंतर केसाची जी लव आहे, आपल्या चेहऱ्यावरती जे केस असतात बारीक बारीक, ज्याला आपण लव म्हणतो, पीच फज वगैरे म्हणतात, ती थोडीशी सोनेरीसर होईल एखादं ब्लीच केल्यासारखं. पार्लरमध्ये जाऊन आपण नाही का ब्लीच करतो, लगेच सोनेरी केस होतात, ते पण नाही झालं. त्यांनी जे जे म्हटलेलं किंवा जे जे मी वाचलेलं की अशा कार्बन लेझर फेशियल ट्रीटमेंटनं हे होतं, त्याच्यातलं काहीही झालं नाही. मग काय झालं सांगते. काहीतरी वेगळेच फायदे झाले आणि ते मला खूप जास्त आवडले. सगळ्यात आधी मला काय फरक पडला, सगळ्यात मोठा फरक म्हणजे मला अनुवंशिकतेनं वांग आहे. जर तो डाग 100 असेल तर या कार्बन लेझर ट्रीटमेंटमुळे तो चक्क 90-85 पर्यंत आला. खूप मोठी गोष्ट आहे ही, खूप मोठी गोष्ट आहे. कारण वांग म्हणजेच मलाज्मा अतिशय तीव्र असतो आणि थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतो, त्यामुळे वांगाशी खूप जपून खेळावं लागतं. कार्बन लेझर सारख्या इतक्या सोप्या साध्या बजेट फ्रेंडली फेशियलनं त्याला थोडंसं का होईना लाईट करणं, हे अतिशय मोठं सक्सेस आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना बारीकसं का होईना वांग आहे, स्पेशली असा अतिशय फिक्कटेका सुरुवात आहे, त्यांनी हे करायला हरकत नाही. थोडंसं अंतर टाकून जास्त सेशन्स वरचे वर घ्यायला काहीच हरकत नाही, कारण हे ट्रीटमेंटच माइल्ड आहे आणि तरी इफेक्टिव्ह आहे. दुसरा मोठा बदल मला असा जाणवला, मला अशी त्वचा आहे ना अशी थोडीशी टाईट जाणवली, जे आत्ता उन्हाळ्याच्या काळासाठी तर किती बेस्ट आहे. किंवा तुमच्या घरामध्ये जर लग्न असेल, गडबड असेल, इव्हेंट असेल, आपण जेव्हा नर्वस होतो, स्ट्रेसमध्ये असतो, आपल्याला जास्त स्वेटिंग होतं, जास्त चेहऱ्यावरती तेलकटपणा येतो आणि तुम्ही चिकट ह्युमिडिटीमध्ये वगैरे राहत असाल समुद्र किनाऱ्याच्या जवळ किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये, या सगळ्यांच्यासाठी कार्बन फेशियल बेस्ट आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मला अजून एक जाणवली, ते केल्यापासून मला एवढूसा पण फोड नाही आला. बऱ्यापैकी ऑइल कंट्रोल झालंय, पण जो एक्स्ट्रीम ड्रायनेस किंवा सेन्सिटिव्हिटी असते ती मात्र काही मला अजिबात आली नाही. याचा अर्थ आतूनच सीबम प्रोडक्शनला थोडंसं आतूनच ऑइल कंट्रोल झाल्यासारखं झालं की काय. अतिशय स्ट्रॉंग नायसिनेमाइड सिरम महिन्यांचं
एकाच वेळी एका तासात जाऊन लावून आल्यानंतर जसा रिझल्ट येतो तसं कुठेतरी मला कार्बन फेशियलची तुलना करावीशी वाटते. 4-5 हजार रुपये आता साधारण कुठच्याही बऱ्या दिसणाऱ्या भारीतल्या रोडच्या पार्लर सलॉन्स फॅन्सी गेलात तरी तेवढेच फेशियलचे होतात. इथं तर डॉक्टरांच्या अंडर इतकी काळजी घेऊन चांगल्या मशीन्सनं केलं जातंय. माझ्या मते या बजेटमध्ये हे करायला काहीच हरकत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये केस गळती होत असेल, ट्रिपवरून जाऊन आल्यानंतर हातपाय काळे पडले असतील, चेहरा भयानक टॅन झालेला असू शकतो, फोड जात नसतील किंवा फोड येऊन गेल्यानंतर खड्डे पडले असतील, डार्क सर्कल्स वाढले असतील, वांग इतका चिवट आणि डार्क झालेला आहे, कुठचीही क्रीम घालू शकत नाही, अशा वेळेला कधी कधी डॉक्टरांची ट्रीटमेंट जास्त कामी पडते. आणि मग त्या ट्रीटमेंट नंतर मेंटेनन्ससाठी मात्र घरामध्ये पण सातत्यानं स्किन केअरचं रुटीन पाळावं लागतं. आणि म्हणूनच असे कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत की जे तुम्हाला असं वाटतं की त्याच्यावरती ट्रीटमेंट्स मी घ्याव्यात, वेगवेगळे प्रयोग करावे, वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटावं, बाजारामध्ये कोणते नवीन मेडिकल फेशियल्स आलेत किंवा ट्रीटमेंट्स आलेत आणि ते खरेत का आणि त्याच्यावरती पैसे घालवावेत का, या सगळ्याची माहिती प्रामाणिकपणे मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. या सगळ्या प्रॉब्लेम्सला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन लवकरच येईन. याच्या आधी ही जी कडक जॉलाईन दिसते, वजन बिजन वगैरे कमी झालेलं नाहीये, एक वेगळी ट्रीटमेंट मी केलेली आणि त्याच्यावरचा ऑनेस्ट रिव्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका.